नमस्कार नमस्कार. नमस्ते मॅम. नमस्ते नमस्ते. थायरॉइड फ्री फॉरएव्हरच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आमच्या सोबत आमचेच एक क्लायंट, एक यशस्वी क्लायंट मिसेस मेघा घुमटकर आहेत. तर मेघा मॅम, आजच्या ह्या लाईव्ह टेस्टिमोनियल व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे मॅम. थँक्यू मॅम. ओके. सो मॅम, मी काही प्रश्न विचारते तुम्हाला. तर थोडंसं आम्हाला माहिती द्या की थायरॉइड फ्री फॉरएव्हर ही संस्था तुम्ही कधी जॉईन केली होती आणि का जॉईन केली ही संस्था? मी जून 2003 मध्ये जॉईन केली. ऍक्च्युली मला 18 इयर्स पासून थायरॉइडचा त्रास होता. याबद्दल तर मला काही माहिती नव्हतं. माझी लहानी बहीण आहे इन्स्टावरती, तर तिने बरेच रिव्ह्यू बघितले होते तुमचे. तर तिने मला सजेस्ट केलं की तू एकदा त्यांचं लाईव्ह जॉईन कर म्हणून. तर मी मे एंडला त्यांचं एक सेशन झालं होतं, ते जॉईन केलं होतं मी. वेबिनार मॅमचं ऐकलं तर मला थोडं इन्स्पायरिंग वाटलं. त्यानंतर मॅमचे अगेन सेशन होत गेले, संडे ते संडे मी ते ऐकत गेले. मला चांगले वाटले आणि मनापासून वाटलं की आपण जॉईन व्हावं म्हणून. मग तेव्हापासून जून 2003च्या बॅचमध्ये मी जॉईन झाली. ओके. जून 2023 मध्ये तुम्ही जॉईन झाले, बरोबर? सो कोणकोणत्या आजारासाठी तुम्ही जॉईन झाले होते मॅम? मी थायरॉइड साठी जॉईन झाली होती. बेसिक माझा आजार थायरॉइडच होता. येस. ओके. थायरॉइड नंतर मग हायपरटेन्शन चालू झालं. ओके. नंतर मग हायपरग्लायसेमिया पण मला झालेला होता. आता जशी ट्रीटमेंट मी जून 2023 पासून जॉईन केली तेव्हापासून मग आता हायपरटेन्शन, माझी गोळीची बीपीची होती टोटली बंद झाली आणि शुगरची गोळी होती ती अगदी माइल्ड डोस चालू झालाय माझा. म्हणजे सो मॅम, थायरॉइड फ्री फॉरएव्हर जॉईन करायच्या आधी तुम्हाला काय त्रास होत होता किंवा तुमची काय शारीरिक दृष्ट्याने तुमची काय परिस्थिती होती मॅम? सुरुवातीला थायरॉइड म्हणजे मला काय असं जास्त कॉम्प्लिकेटेड आजार आहे असं सिरियसली मी कधी घेतलं असं नाही. पण सेकंड डिलिव्हरी नंतर मला थायरॉइडचा जास्त त्रास व्हायला लागला. स्वेलिंग जास्त यायला लागली, वेट गेन माझं भरपूर झालं आणि स्वेलिंग यायची, चिडचिडेपणा माझा भरपूर वाढायचा. म्हणजे माइंड स्टेबल नाही राहायचं, कुठल्याही कामात उत्साहपणा नव्हता वाटत, एकदम थकवा जाणवायचा. त्याच्यामुळे एकदम निरुत्साही मला वाटायचं. ओके, फाईन. म्हणजे थायरॉइड फ्री फॉरएव्हर जॉईन करायच्या आधी तुम्हाला ही लक्षणं, मग आता तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे ऑलमोस्ट आता तुमचे 11-12 महिने होत आले ह्या सिस्टीम मध्ये. सो आता तुम्हाला शारीरिक दृष्ट्याने तुम्हाला कसं वाटतंय मॅम? मला जून मध्येच लगेच स्वेलिंग, माझं जे होतं बॉडी स्वेलिंग होतं ते एकदम कमी झालेलं गेलं. आणि मॅमचे मंथली सेशन होतात. मॅमचा मोस्टली प्रेफरन्स माइंड डिटॉक्सवर असतो. जे सेशन मी ऐकते तर माइंड डिटॉक्स फर्स्ट प्रेफरन्स मॅमचा त्याच्यावर असतो. पॉझिटिव्हिटी जास्त वाढली गेली, चिडचिडेपणा माझा कमी झाला आणि कुठल्याही गोष्टीवर ऑल ऑफ सडन मी रिॲक्ट व्हायची, तर ते बंद झालंय. मेन म्हणजे शांत झाले स्वभाव माझ्या. ओके. सो स्वभाव शांत झाला, मनाची नकारात्मकता होती ती सगळी. ओके. आणि व्हॉट अबाउट युअर ब्लड रिपोर्ट्स संदर्भात थोडीफार माहिती द्या मॅम. म्हणजे थोडंसं ब्लड रिपोर्ट्स बिफोर आणि आफ्टर सध्या म्हणजे काय त्याची परिस्थिती आहे? ब्लड टेस्ट मध्ये मॅम आता माझा थायरॉइडचा डोसही कमी झाला. सुरुवातीला जेव्हा डिटेक्ट झाला अगदी माझी सुरुवातीची गोळी 150ची होती. नंतर सेकंड डिलिव्हरी नंतर अगदी 200 पर्यंत माझी गोळी गेली होती. आणि थायरॉइड हे TFF जॉईन करायच्या अगोदर माझी 100ची टॅबलेट होती. आता नंतर मॅमने आता तुम्ही ज्याप्रमाणे सजेस्ट केलं, पहिली आठवड्यातून 2दा 88 mgची गोळी होती आणि आता आठवड्यातून 3दा झाली. आता आठवड्यातून 4 वेळा 88 mgची गोळी चालू झाली माझी. सो 100-150ची गोळी तुमची 88 वर आलेली आहे. आणि सुरुवातीलाच तुम्ही सांगितल्याप्रमाणे डायबिटीसची पण गोळी अगदी नॉर्मल डोजवर, मिनिमल डोजवर आली आहे. आणि
ब्लड प्रेशरची गोळी तर गोळी पूर्ण बंद झाली, पूर्ण बंद झाली आहे. इट्स अ व्हेरी आणि त्या व्हेरी गोळीची हा सुरुवातीला मी गोळी नाही घेतली बीपीची, तर मला त्रास व्हायचा, चक्कर यायचा आणि येस एकदम चिडचिडपणा व्हायचा माझा. पण आता जशी गोळी 6 महिन्यापासून बंद झालीये, मला ते गोळी घेत नाही तर त्याचा काही त्रासही नाहीये. जाणवत नाही. ओके, सो इट इज अ व्हेरी हं, व्हेरी बिग अचीवमेंट फॉर यू मेघा मॅम. ओके मॅम, हं, हे TFFचे प्रोटोकॉल्स फॉलो करताना तुम्हाला काय हं. चॅलेंजेस आले, काय अडचणी आल्या आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केली ते सांगा आम्हाला. फर्स्ट मॅमनी डेअरी प्रॉडक्ट्स बंद करायला लावले होते. ओके चहा म्हणजे अगदी सुरुवातीला माझी सुरुवात म्हणजे चहानीच होणार. चहा बिस्किट पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओके मग सुरुवातीला थोडंसं ते चहा बंद करायचा, तेच थोडंसं जड गेलं. बाकी प्रोटोकॉल्स अगदी व्यवस्थित पाळले गेले माझ्याकडनं. राईट राईट स्मूदी मला अजूनही आवडते. स्मूदी गुड डेली मी कंटिन्यू करते. ओके आणि आठवड्यातून 2 वेळा बॉडी हे एनिमा असतो माझा. ओके माइंड मेडिटेशन असतं सकाळचं, योगा असतो, वॉक असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आवडत्या गोष्टी झालेल्या आहेत. सो हां, बेसिकली थोडंसं आपण हेल्दी लाईफस्टाईल चं वळण लावून घेतलेलं आहे स्वतःला. हां. ओके मॅम. सो मॅम आता मला सांगा, थायरॉइड फ्री फॉर एव्हर जॉईन तर तुम्ही केलंच आहे. पण तुम्ही हं. समाजाला काय संदेश किंवा काय मेसेज देऊ शकता मॅम? ॲक्चुअली थायरॉइड फ्री फॉरेव्हर ही जी संस्था आहे, त्यांनी जसं माझं लाईफ चेंज केलं, तसं इतरही जे थायरॉइडने ग्रस्त झालेले पेशंट आहेत, त्यांनी पण थायरॉइड फ्री फॉरेव्हर जॉइन करावं. माइंड डिटॉक्सिफिकेशन आणि पॉझिटिव्ह वेनी आपल्या लाईफमध्ये जावं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. येस, येस. हां. येस. ओके मॅम. सो थोडक्यात तुम्ही बघितलं की थायरॉइड हा आजार नुसता आजार नसून हं, त्याच्यासोबत खूप सारे आजार पाठोपाठ आपल्याला मिळतात. म्हणजे जणू काही एखादा हं. आजाराचं पॅकेजच होतो आपण. आणि त्याचबरोबर गोळ्या औषधांची लांबलचक लिस्ट आपल्याला रोज सेवन करायला लागतात गोळ्या त्या. ओके. पण जेव्हा आपण थोडंसं बेसिक चेंजेस डाएटमध्ये करतो आणि थोडंफार मेडिटेशन, स्ट्रेस ला कसं हँडल करायचं, माइंड डिटॉक्सचे टेक्निक्स आपण फॉलो करतो, तर निश्चितच आपण आपल्या गोळ्या औषधांचा डोस कमी करू शकतो. आपले सिम्पटम्स जे आहेत ते रिव्हर्स होऊ लागतात आणि आपल्याला एनर्जेटिक वाटतं आणि वी स्टार्ट लिव्हिंग अ डिझीज फ्री अँड हेल्दी लाईफ. सो थँक्यू अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू मेघा मॅम. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी थायरॉइड फ्री फॉर एव्हर कडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू फॉर टुडेज व्हिडिओ टेस्टिमोनियल मेघा मॅम. थँक्यू थँक यू सो मॅम. मच. थँक्यू मॅम. थँक यू. येस, थँक्यू मॅम. थँक यू.